अकोला के खदान पुलिस ने फाइनेंस कंपनी में नकली सोना जमा करने के आरोप में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों ने मूर्तिजापुर रोड स्थित एक फाइनेंस कंपनी की शाखा में नकली सोना गिरवी रखकर लोन लिया था। विजय देवीदास महाजन एक फाइनेंस कंपनी में शाखा अधिकारी है। 17 दिसंबर 2024 को वह विद्यानगर मूर्तिजापुर रोड स्थित शाखा में मौजूद थे। तभी आशुतोष पारसकर 4 सोने की अंगूठियां गिरवी रखकर लोन लेने आया। शाखा अधिकारियों ने उसका लोन मंजूर कर उसे 1 लाख रुपए दे दिए। बाद में आशुतोष ने गिरवी रखी गई 2 सोने की अंगूठियां छुड़ा ली। इसी बीच 10 फरवरी को यश उइके और चेतन अवताड़े 22 ग्राम सोने की चैन पर उधार लेने आए। जब उनके पास की चैन की जांच की गई तो पता चला कि वह नकली है। उन्होंने बताया कि ये सोने की चैन उन्होंने आशुतोष पारसकर से खरीदी थी। इसके बाद जब शाखा में पहले से रखी सोने की अंगूठियों की जांच की गई तो वो भी नकली पाई गई। 2,37,000 रुपए की धोखाधड़ी होने का पता चलते ही बैंक अधिकारियों ने खदान पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद पुलिस ने ताबड़तोड़ कार्रवाई करते हुए आरोपी आशुतोष पारसकर, यश उइके और चेतन अवताड़े को गिरफ्तार कर लिया। पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये मुथूट फायनान्स जी गोल्ड लोन देते त्याचं ऑफिस आहे। तिथून आम्हाला कॉल आला की 2 मुलं त्या ठिकाणी नकली सोनं घेऊन आले आहे व लोन मागत आहे। पोलीस त्या ठिकाणी गेली, त्या 2 जणांना ताब्यात घेतल्यानंतर तिथं त्या मुथूट फायनान्सच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सदरचं सोनं नकली आहे व हे आम्हाला लोन मागत आहे। त्या 2 मुलांची विचारपूस केली असता त्यांनी एक आशुतोष पारसकर यांनी त्यांना पाठवल्याचं, हे सोनं पाठवल्याचं त्यांनी सांगितलं। मग तिथल्या बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आशुतोष पारसकर हा आमचा या आधी त्यांनी लोन उचललेला आहे। मग अधिक माहिती घेतली असता तर आशुतोष पारसकर यांनी त्याच शाखेला नकली सोनं ठेवून 1 लाख रुपये उचलले होते। त्यापैकी 50,000 त्यांनी भरले व त्यांची एक दुसरी जी शाखा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तसंच प्रकारचं नकली सोनं, नकली कडक त्या ठिकाणी ठेवून 1,87,000 तिथे सुद्धा त्याची बाकी आहे। असं बँकेच्या लक्षात आलं की नकली सोनं ठेवून जवळपास 2,37,000 रुपयाची फसवणूक यांनी केलेली आहे। यांच्यासोबत आणखी एक चौथा जो आहे तो त्याच्यामध्ये मिळालेला आहे। आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे। चौथ्या आरोपीचे आमचे शोध सुरू आहे। या गुन्ह्याचा आमचा पुढील तपास सुरू आहे। या तपासामध्ये बँकेची सुद्धा काही इन्व्हॉल्वमेंट आहे का त्या संदर्भात व इतर संदर्भात आमची पुढील प्रक्रिया सुरू आहे।